नमस्कार. स्वामिनी आरी क्रिएशनमध्ये आज आपण पाहणार आहोत सिल्क थ्रेडचा वापर कसा करायचा. तर आपण स्टार्टिंगला चेन स्टिच करणार आहोत. तर अशा प्रकारे मी स्काय ब्लू कलरचं सिल्क थ्रेड घेतलेला आहे. त्याचबरोबर मी चेन स्टिच आणि झिगझॅग चेन स्टिचसाठी पण ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आपल्याला ह्यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा जेव्हा आपण सिल्क थ्रेड वापर करणार तेव्हा आपल्याला डबल धागा घ्यायचा आहे. जर एकाच रंगाच्या 2 रील तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बॉबिनमध्ये पण त्याचा थोडासा धागा ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी 2 धागे एकत्र करून गाठ मारून घेतलेले आहे. जसं नॉर्मली आपण गोल्डन थ्रेडला करतो त्याच प्रकारे आपल्याला धागा घ्यायचा आहे. पण इथे 2 घ्यायचे, तिथे आपण सिंगल धागा घेतो. आता बघा आपल्याला ना निडलच्या पॉईंटने धागा वरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे. धागा हा वरच्या दिशेने काढताना नेहमी दोन्ही धागे एकसाथ येतील याची काळजी घ्यावी. तर अशा प्रकारे बघा मी निडलच्या पॉईंटने धागा वरच्या दिशेने काढून घेतलेला आहे. आता आपल्याला दोन्ही धागे एकाच पॉईंटमध्ये पकडून पुढच्या दिशेने चेन स्टिच करायचे आहे. चेन स्टिच करताना बघा मी निडलचा पॉईंट दुसऱ्या दिशेला फिरवून घेतला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला निडलचा पॉईंट पुन्हा खालच्या दिशेने टाकून पुन्हा आपल्याला दोन्ही धागे एकसाथ वर काढायचे आहेत. निडलचा पॉईंट बघा नेहमी फिरवताना आपल्याला दुसऱ्या दिशेनेच फिरवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चेन स्टिच करत राहायचं आहे. मी गोल्डन थ्रेडचा पण चेन स्टिचचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर स्वामिनी आरी क्रिएशन चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता. जेव्हा आपण डबल धाग्याने स्टिच करतो तेव्हा स्टार्टिंगला आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. पण आपल्याला डबल धागा यासाठी घ्यायचा आहे कारण की सिल्क थ्रेड ही खूप नाजूक असतं आणि तो सिंगल घेतल्यामुळे तो सारखा तुटत जातो. त्याच्यामुळे ते आपल्याला डबल धागा घ्यायचा असतो. तर अशा प्रकारे आपल्याला चेन स्टिच झालेली आहे सिल्क थ्रेडने पण. आता लास्टला आपल्याला एंड नॉट द्यायचा आहे. एंड नॉट कसं करतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही स्वामिनी आरी क्रिएशनमध्ये ऑलरेडी मी 2 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीत एंड नॉट कसं करायचं हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता आपण झिगझॅग चेन स्टिच पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम आपल्याला धागा वरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे आणि मी जे पॉईंट काढलेले आहेत त्याच प्रकारे आपल्याला झिगझॅग चेन स्टिच करायचा आहे. आता पहा तोच धागा आपल्याला वरच्या दिशेने घ्यायचा आहे. तो धागा वर घेतल्यानंतर आपल्याला त्याच्याच बाजूला एक छोटी चेन स्टिच करून घ्यायची आहे. छोटी चेन स्टिच आपल्याला यासाठी करायची आहे की आपला धागा जो आहे तो तिथल्या तिथे लॉक होतो. लॉक झाल्यामुळे आपला धागा इकडे तिकडे होत नाही. आता आपल्याला पुन्हा इथे छोटी चेन स्टिच करायची आहे. इथून धागा काढल्यानंतर पुन्हा वरच्या दिशेने आपल्याला घ्यायचा आहे. आपण जेव्हा जेव्हा झिगझॅग चेन स्टिच करणार तेव्हा तेव्हा आपल्याला लॉक करण्यासाठी छोटी चेन स्टिच करावीच लागेल. सिल्क दोरा वापर करताना कधी कधी नवीन सुई असल्यामुळे पण आपला धागा सारखा तुटला जातो. त्यामुळे तुम्ही मशीनचा नॉर्मल धागा घेऊन 7 ते 8 वेळा तुम्ही स्टिच करून त्याचा सराव करून घ्या. नाहीतर तुम्ही सिल्क दोऱ्याचा सिंगल धागा घेऊन पण सराव करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर स्वामिनी आरी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यानंतर मी घेऊन येणार आहे मनी लोड कसा करायचा याचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.